आज आपण एक असं पुस्तक पाहणार आहोत ज्याने जगभरातल्या कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदललं आहे आणि तेही केवळ विचार बदलून। तर पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच। लेखक नेपोलियन हिल। हे पुस्तक फक्त श्रीमंत कसं व्हायचं याविषयी नाही तर यशस्वी कसं व्हायचं, तुमचं मन कशा प्रकारे कार्य करतं आणि तुम्ही आयुष्यात काय साध्य करू शकता याविषयी आहे। मित्रहो, थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे 2 तत्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलो आहे। त्या दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जर तुम्ही बघितलं नसाल तर ते जाऊन बघून घ्या। या व्हिडिओमध्ये बाकीचे सर्व तत्व आपण बघणार आहोत। थिंक अँड ग्रो रिच हे केवळ पुस्तक नव्हे तर सकारात्मक दृष्टिकोनाची ऊर्जा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये पहिलं तत्व आणि दुसरं तत्व म्हणजेच तीव्र इच्छा आणि विश्वास सांगितलेला आहे। त्याचा सारांश फक्त 2 ओळीत सांगणार आहे, कारण जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला ते तत्व कशा प्रकारे कार्य करतं ते समजणार नाही। तर पहिलं तत्व होतं मित्रांनो तीव्र इच्छा। या तत्वामध्ये लेखक म्हणतात, सपने देखने से पहले उन्हें हकीकत मानो। हे लेखक पुस्तकात उदाहरणासहित सांगतात। एडविन सी बार्न्स या व्यक्तीने ठरवलं, मला थॉमस एडिसन बरोबर काम करायचं आहे। त्याच्याकडे ना पैसा होता ना ओळख, पण एक गोष्ट होती, ती म्हणजे तीव्र इच्छा। तो एडिसन कडे गेला आणि काही महिन्यांनी त्यांनी एडिसन सोबत व्यवसाय सुरू केला आणि नंतर तोच त्याचा भागीदार बनला। तुमचं उद्दिष्ट ठरवा आणि त्यासाठी काहीही करा। तीव्र इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो। हे मागच्या तीव्र इच्छेमधल्या पहिल्या तत्वामध्ये आपण बघितलेलं होतं। म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं, जर तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा असेल तर ते साध्य होते। आणि दुसरं तत्व आहे विश्वास। त्याच्यावर विश्वास ठेवतो ते शक्य होतं। लेखकाने हेलन केलर जन्मतः अंध असणाऱ्या महिलेचं उदाहरण दिलेलं आहे। जन्मताच अंध, मुखी आणि बहिरी होती, तरीही ती लेखिका, सामाजिक कार्यकर्ती आणि वक्ता झाली। ती म्हणायची, विश्वास आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा। परिस्थितीपेक्षा मनाची तयारी अधिक महत्वाची आहे। विश्वास या तत्वावर याच्याबद्दल सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे। आता याच्यानंतर आपण बघणार आहोत या पुस्तकातलं तिसरं तत्व जे आहे स्वयंसूचना। तुमचं मन जे ऐकतं तेच घडवतं, हे नेपोलियन हिल यांनी आपल्याला काही उदाहरणासहित पुस्तकात दिलेलं आहे। दिवसातून 2 वेळा तुमचं उद्दिष्ट स्वतःला मोठ्याने सांगा। उदाहरणासाठी, मी महिन्याला 1 लाख रुपये कमवतो आहे, किंवा मी आनंदात आहे, किंवा मी यशस्वी आहे। म्हणजेच जे तुमचं मन ऐकतं तसंच तुमच्या जीवनामध्ये घडत असतं। म्हणून लेखक सांगतात, स्वतःला सूचना देत राहा। सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती मनावर खोल परिणाम करते। तुम्ही स्वतःला दिलेली स्वयंसूचना तुम्हाला ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करता त्या गोष्टीकडे आकर्षित करते। मी यशस्वी आहे असं जर तुम्ही मोठ्याने आणि वारंवार म्हणत राहिलात तर तुमचा मेंदू ती वाट दाखवायला मदत करतो। तशा प्रकारची प्रणाली आपल्या मेंदूत तयार होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जसं विचार करतो आहे तसंच माझ्यासोबत घडत आहे, असा विश्वास तुम्हाला जाणवेल। म्हणून नेहमी आपल्याला जे करायचं आहे किंवा जे ठरवायचं आहे त्याला तुम्ही काय केलं पाहिजे, स्वयंसूचना दिलं पाहिजे। मित्रहो, आता आपण पुढलं तत्व बघणार आहोत। चौथं तत्व विशेष ज्ञान। सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान असं 2 प्रकारचं आहे। सामान्य ज्ञान हे विविध प्रकारचं आणि कितीही विस्तृत असलं तरी पैसा गोळा करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग नाही। ज्ञान हेच सामर्थ्य आहे ह्यावर चुकीचा विश्वास टाकणाऱ्या लाखो लोकांच्या गोंधळामागचं कारण आहे। ज्ञान म्हणजे सामर्थ्य असं काही नसतं। ज्ञान हे केवळ संभाव्य सामर्थ्य असतं आणि त्याला विशेष ज्ञानाची जोड मिळाली म्हणजेच तेव्हा ते सामर्थ्यशाली होतं। लेखकाने इथं एका अभियंत्याचं उदाहरण दिलेलं आहे। बांधकाम अभियंता म्हणून स्टुअर्ट ऑस्टिन वियर यांनी स्वतःला सज्ज केलं। मंदी येईपर्यंत तो त्या क्षेत्रात काम करत राहिला। मंदीमुळे त्याचं क्षेत्र मर्यादित झालं, त्याला आवश्यक अर्थप्राप्ती होईनाशी झाली।
व्यवसाय म्हणून विधी खात्याची निवड करायचं ठरवलं. शिक्षणाकडे वळला. वेगवेगळे विशेष अभ्यासक्रम पूर्ण करून त्याने स्वतःला कॉर्पोरेशन वकील म्हणून तयार केलं. मंदी जरी संपुष्टात आली नाही तरी त्याने त्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. बारची परीक्षा उत्तीर्ण होऊन टेक्सास इथल्या डॉलर्समध्ये त्यांनी वकिली करायला सुरुवात केली. वकील म्हणून त्याचा इतका जम बसला आहे की त्याला अनेकदा अशिलांना परत पाठवावं लागतं. मित्र हो, एक इंजिनियर आपलं सामान्य ज्ञानापेक्षा विशेष ज्ञानाला महत्त्व देण्यासाठी परत त्यानं अभ्यासक्रम शिकला. बऱ्याच लोकांचे काही उत्तरं असतात, काय करणार, कुटुंबाकडे लक्ष द्यावं लागतं, नाहीतर मी पुन्हा शिक्षण घेतलं असतं, वय झालं आता माझं, अशी उत्तरं येऊ शकतात. हे लक्षात घेत मी इथे श्री वियर यांच्यासोबत थोडी अधिक माहिती देऊ इच्छितो. वयाची 40 ओलांडलेल्या वियर यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. तेव्हा ते विवाहित होते. महत्त्वाचं म्हणजे अत्यंत उच्चस्तरीय प्रावीण्ययुक्त अभ्यासक्रम आणि कॉलेज यांची काळजीपूर्वक निवड केल्याने सहसा कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिथे 4 वर्ष लागतात तिथे त्यांनी 2 वर्षात तो अभ्यासक्रम पूर्ण केला. म्हणून आपण सुद्धा सामान्य ज्ञानापेक्षा विशेष ज्ञानाकडे महत्त्व दिलं पाहिजे. कुठल्याही कंपनीत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलं जात नाही. तिथं तुम्हाला विशेष ज्ञान कशाचं आहे त्याच्याबद्दल विचारलं जातं. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करणार आहात त्या क्षेत्राचं विशेष ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि विशेष ज्ञान प्राप्त केल्यानंतर तुमच्याकडे लोक आकर्षित होतील, तुमच्याकडे लोक येतील आणि तुमच्या विशेष ज्ञानाचा तुम्हाला मदत होईल. पुढलं तत्व बघणार आहोत आपण या पुस्तकातलं. 5वं तत्व, कल्पनाशक्ती. लेखक म्हणतात, व्यक्ती ज्याची कल्पना करू शकतो ते सारं तो निर्माण करू शकतो. माणसाकडून जे सर्व आराखडे निर्माण केले जातात अशी कार्यशाळा म्हणजे कल्पनाशक्ती. कल्पनाशक्तीला आधारित लेखक नेपोलियन यांनी इथं एक उदाहरण दिलेलं आहे. माझ्याकडे $10,00,000 असते तर मी काय केलं असतं. तर इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात ते अगदी खरं आहे. दक्षिण शिकागोच्या स्कॉट यार्ड्स भागात ज्यांनी आपल्या धर्मोपदेश कारकिर्दीला सुरुवात केली ते माझे प्रिय शिक्षक आणि पाद्री दिवंगत फ्रँक डब्ल्यू गन्सॉल्स यांनी मला सांगितलेल्या त्या कथेत नेमकं हेच दिसतं. महाविद्यालयात असतानाच शिक्षण प्रणालीतले अनेक दोष डॉक्टर गन्सॉल्स यांच्या लक्षात आले होते. ते जर महाविद्यालयाचे प्रमुख असते तर सहजच त्या सर्व दोषाचं निवारण करू शकले असते असा विश्वास त्यांना होता. तरुण स्त्री पुरुषांना कृतीतून शिक्षण देता येईल अशा शैक्षणिक संस्थेचा प्रमुख होण्याची त्यांची मनपूर्वक इच्छा होती. शिक्षणाच्या सनातनी पद्धतीने येणारं पांगळेपण पत्करण्यापेक्षा स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवता याव्यात म्हणून नवीन महाविद्यालय सुसंघटित करण्याचा विचार त्यांनी पक्का केला. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना $10,00,000ची आवश्यकता होती. इतकी मोठी रक्कम कुठून मिळणार होती त्यांना? त्या महत्त्वाकांक्षी तरुण पाद्रीचं मन त्या एकाच विचाराने बऱ्यापैकी व्यापलं होतं. कुठलीच प्रगती होताना दिसेना तो विचार घेऊनच ते प्रत्येक रात्री निजत आणि त्या विचारानेच सकाळी जागे होत. ते जिथे जातील तिथे तो विचार त्यांच्या सोबत असे. तो विचार ते मनात इतका सातत्याने घोळवत राहिले की ते त्याच्या आहारी गेले. $10,00,000 ही मोठी रक्कम होती हे जरी त्यांच्या लक्षात आलं होतं तरी आपल्या मनात जी मर्यादा घालून घेतो तीच काय ती खरी असते हे आणखी एक सत्य त्याच्या लक्षात आलं होतं. डॉक्टर गॉन्साल्स हे तत्त्वज्ञ आणि पाद्री असल्यामुळे जीवनात यशस्वी असलेल्या इतर लोकांप्रमाणेच त्यांनीही हेरलं की उद्दिष्टांची निश्चिती हा आरंभबिंदू असून तिथून प्रत्येकाने सुरुवात करायला हवी. त्यांच्या असंही लक्षात आलं की उद्दिष्टांच्या निश्चितीला उत्कट दुर्दम्य इच्छेची जोड असली तर सामर्थ्य आणि जीवन चैतन्य ह्याची जोड लाभून ते उद्दिष्ट त्यांच्या भोवती समतुल्यात रूपांतरित होतं. ही महान सत्य त्यांना ठाऊक असली तरी $10,00,000 कसे आणि कुठून मिळवायचे हे त्यांना माहीत नव्हतं. तो नाद सोडून देत जाऊ दे
माझी कल्पना मस्त आहे, पण त्याबाबत मी काही करू शकत नाही, कारण त्यासाठी आवश्यक असणारे $10 लाख मी कधीच मिळवू शकणार नाही, असं ते म्हणू शकले असते. बहुतांशी लोक नेमकं असंच करतात. मात्र डॉक्टर गोन्साल्स हे त्याला अपवाद होते. त्यांनी जे म्हटलं आणि जे केलं ते अत्यंत महत्त्वाचं असल्यानं आता मी त्यांनाच समोर आणून त्यांच्याच शब्दात ऐकवतो. अशाच एका शनिवारची दुपार होती. मनातली योजना कार्यान्वित करण्यासाठी कुठून आणि कसे पैसे उभारावेत ह्याच विवंचनेत मी होतो. गेली 2 वर्ष माझं विचारचक्र सुरू होतं, पण विचार करण्यापलीकडे मी काहीही केलं नव्हतं. कृती करण्याची वेळ आली होती. एका आठवड्यात हवे असणारे $10 लाख मिळवायचेच असा निश्चय मी त्या क्षणी केला. कसे त्याची मला आता काळजी नव्हती. ठरवलेली रक्कम ठरवलेल्या वेळात प्राप्त करणं हा निर्णय महत्त्वाचा होता. मी तुम्हाला सांगतो, एका निश्चित कालावधीत पैसे मिळविण्याच्या निश्चित निष्कर्षावर मी जेव्हा पोहोचलो त्या क्षणी माझ्या मनात मलाच खात्री देणारी मोठी अनोखी भावना निर्माण झाली. तशी मी त्यापूर्वीच कधीच अनुभवली नव्हती. माझ्या अंतरंगात कुणीतरी बोललं, हा निर्णय पूर्वीच काय नाही घेतलास? ते पैसे कधीचे तुझ्यासाठी तिष्ठत आहेत. भराभर गोष्टी घडू लागल्या. वर्तमानपत्रांशी संपर्क साधून मी जाहीर केलं, माझ्याकडे $10 लाख असले तर मी काय करेन ह्या विषयावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी प्रवचन देणार आहे. त्या व्याख्यानाच्या तयारीला मी तातडीने लागलो खरा, पण मी तुम्हाला अगदी त्यामधलं चैतन्य हा माझाच भाग होता. मध्यरात्र पूर्ण होण्यापूर्वीच माझं लेखन पूर्ण झालं. $10 लाख माझ्या हातात आल्याचं मला दिसत असल्याने अत्यंत आत्मविश्वासाने मी निजायला गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटेच मी उठलो आणि उरकून आदल्या रात्री लिहिलेल्या व्याख्यानावर नजर टाकली. मग गुडघ्यावर बसून मी मागणं मागितलं की आवश्यक पैसे पुरवू शकणाऱ्या कुणाच तरी लक्ष त्या व्याख्यानामुळे माझ्याकडे वेधलं जावं. ही खूप महत्त्वाची ओळ आहे बरं का. परत एक बार सांगतो, आवश्यक पैसे पुरवू शकणाऱ्या कुणाच तरी लक्ष त्या व्याख्यानामुळे माझ्याकडे वेधलं जावं अशी प्रार्थना करत असताना पुन्हा एकदा माझ्या मनात तीच खात्रीची भावना आली. पैसे मिळणार आहेतच. उत्साहाच्या भारात लिहिलेलं व्याख्यान तिथेच ठेवून मी बाहेर पडलो. व्यासपीठावर प्रत्यक्ष उभं राहून बोलायला सुरुवात केली तेव्हा कुठे माझ्या ते लक्षात आलं, परत जाऊन लिखाणाचे कागद आणायला वेळ नव्हता. एका परीने तेच बरं झालं. ज्या मजकुराची आवश्यकता मला होती ते मला माझ्या अबोध मनाने पुरवला. व्याख्यान द्यायला उठून उभं राहताच मी डोळे मिटून घेत अगदी मनापासून माझ्या स्वप्नाबद्दल बोलू लागलो. समोरच्या श्रोत्यांशी तर मी बोलत होतोच, पण त्याच वेळेस परमेश्वरासाठी सुद्धा मी बोलत आहे अशी कल्पना मी केली. माझ्या हातात $10 लाख आले तर मी काय करणार आहे हे मी सांगितले. मनोविकास करत व्यवहार्य गोष्टी कशा साध्य कराव्यात ह्याचं शिक्षण तरुण मंडळींना मिळू शकेल आणि अशी एक महान शैक्षणिक संस्था सुसंघटित करण्याच्या माझ्या योजनेचा आराखडा मी मांडला. बोलणं संपवून मी जसा खाली बसलो तसं मागून तिसऱ्या ओळीतले एक सद्ग्रस्त सावकाश उठून व्यासपीठाच्या दिशेने चालत येऊ लागले. काय विचार आहे यांचा असं माझ्या मनात आलं. माझ्या समोर एक हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे करत ते म्हणाले, रेव्हरंड, मला तुमचं व्याख्यान आवडलं. तुमच्याकडे $10 लाख असले तर तुम्ही आता जे काही बोललात ते करून दाखवाल असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही आणि तुमचं व्याख्यान ह्यावर माझा विश्वास आहे. हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे $10 लाख देईन. उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये याल का? माझं नाव फिलिप डी आर्मर आहे. तरुण गॉन्साल्स दुसऱ्या दिवशी श्री आर्मर यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांना $10 लाख रक्कम प्राप्त झाली. आर्मर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था त्यांनी त्या पैशातून स्थापना केली. बहुतांशी पाद्रींना आयुष्यभरात पाहायला मिळणाऱ्या रकमेपेक्षा कैक अधिक होती ती रक्कम. तरीसुद्धा त्या पैशामागची उर्मी त्या तरुण पाद्रीच्या मनात निमिषार्धात उभारली होती. त्या कल्पनेची निष्पत्ती म्हणून आवश्यक ते $10 लाख मिळाले होते. जवळपास 2 वर्ष तरुण गॉन्सालने बाळगलेली दुर्दमी इच्छा त्या कल्पनेमागे होती. ही महत्त्वाची बाब लक्षात घ्या. पैसे मिळवायच्या निश्चित निष्कर्षाला मनोमान पोहोचून ते मिळवण्यासाठी निश्चित आराखडा केल्यापासून अवघ्या 36 तासामध्ये त्यांना पैसे मिळाले. तरुण गॉन्सालने
10 लाख डॉलर्सचा संदिग्ध विचार करण्यात आणि ते मिळावेत अशी किंचित आशा बाळगण्यात नवीन काही किंवा जगावेगळं असं काही केलं नाही. त्याच्या पूर्वीच्या आणि त्यांच्या बरोबरीच्या अनेकांनी अशा प्रकारचे विचार केले आहेत, परंतु आपली संदिग्धता मागे सारून एका संस्मरणीय शनिवारी त्यांनी जेव्हा निश्चिततेने म्हटलं, एका आठवड्यात मला ते पैसे मिळतीलच, त्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळेपणा होता. त्यांचा तो निर्णय अनोखा होता. आपल्याला जे हवं आहे नेमकं तेच प्राप्त करण्याचा एखाद्याचा निश्चय असेल तर ईश्वरसुद्धा अशा माणसांच्या बाजूला उभा राहतो. इतकंच नाही तर ज्या तत्वान्वये डॉक्टर गॉन्साल्स यांना 10 लाख डॉलर्स मिळाले ते तत्व अद्यापी सचेत आहे. त्या तरुण पाद्रीने इतक्या यशस्वीरित्या तेव्हा जे वैश्विक नियम वापरात आणला तो आजही तितकाच वापरण्यायोग्य आहे. या महान नियमाचे सर्व 13 घटक या पुस्तकातून तुमच्या समोर येणार असून ते कसे वापरावेत हे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप लांब चाललेला आहे, लांब होत आहे, त्यामुळं पुढचे जे 5 तत्व आहेत मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतो. तोपर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.